मराठा आरक्षणाची चर्चा तर सर्वत्र सुरूच आहे। मात्र जरांगेंनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे आता 1994 चा जी.आर. पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। तर 1994 चा जी.आर. नेमका काय आहे, आरक्षणामध्ये कशा प्रकारे वाढ झाली ते आपण सुरुवातीला समजावून घेणार आहोत। तर राज्यामध्ये आरक्षणातील काही बदल 23 मार्च 1994 आधीचं आरक्षण काय होतं त्यावर एक नजर। अनुसूचित जाती बौद्ध धर्म स्वीकारलेले होते 13%, अनुसूचित जमातींमध्ये 7%, त्यानंतर विमुक्त जाती भटक्या जमाती 4%, इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी 10%, एकूण आरक्षण होतं 34%। त्यानंतर 4 ऑगस्ट 1992 ला धनगर आणि वंजारी समाजाचा विमुक्त जाती भटक्या जमातीत समावेश झाला। विमुक्त जाती भटक्या जमातींच्या आधीच्या आरक्षणात 2% वाढ होऊन ते 6% इतकं आरक्षण झालं। राज्यामधील आरक्षणातील बदल टप्प्याटप्प्याने कसे झाले, त्यानंतर 1994 चा जी.आर. ज्याबद्दल आपण आज बोलणार आहोत। 1994 रोजीचं आरक्षण कसं होतं तर विमुक्त जाती भटक्या जमातीचं आरक्षण 4%वरून थेट 11% इतकं केलं गेलं। मग विमुक्त जाती 14 आणि तत्सम जाती एकूण होत्या 3%, भटक्या जमाती जानेवारी 1990 आधीचे 28 तत्सम गट जर आपण पाहिले तर ते आहेत 2.5%, 3.5% इतकी संख्या भटक्या जमातीची, ज्यामध्ये धनगर आणि संबंधित जातींचा समावेश होता। भटक्या जमाती म्हणजेच वंजारी आणि तत्सम गट हे 2% होते। एकूण 11% आरक्षण कशा प्रकारे झालेलं होतं ते आपण पाहिलं। आधी 10% असलेलं ओबीसी आरक्षण त्यानंतर 19% करण्यात आलं। एकूण आरक्षणामध्ये 16% वाढ झाली। मग 16% वाढल्यानं 35% असलेलं आरक्षण हे 50% इतकं झालं। 50% झाल्यानं आरक्षणाची कमाल मर्यादा ही मात्र 50% म्हणजे तितकी पूर्ण झाली। तर एकंदरीत राज्यात आरक्षणामधील बदल कशा प्रकारे होत गेले ते आपण पाहिलं। 1994 चा जी.आर. जेव्हा